यानंतर थेट जाऊयात मुंबईमधील चर्चगेट परिसरामध्ये। मुंबईमधल्या चर्चगेट परिसरामध्ये पाणीचं पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। चर्चगेटमध्ये नेहमी रहदारीचा नेहमी मोठी गर्दी असलेला खरं तर चर्चगेट हा परिसर आहे आणि या ठिकाणी आता पाणीच पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊया। सचिन, चर्चगेट परिसरामध्ये पाणी साचलंय, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की काल रात्रभर मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। त्यातही दक्षिण मुंबईमध्ये चांगला पाऊस झाला आणि त्याचे पडसाद हे आता आपल्याला उमटताना दिसतात। संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये मग सीएसटी असेल, चर्चगेट असेल किंवा मग फोर्टचा बहुतांश परिसर असेल, इथे मोठ्या प्रमाणात आपण बघतो की सगळीकडेच पाणी तुंबलेलं आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि त्यात आपण बघतोय की चाकरमान्यांची चांगली तारांबळ उडताना दिसून येते। रस्त्यावरती देखील पाणी साचल्यामुळे वाहतुकीला देखील चांगलाच अडथळा निर्माण झाला। त्यामुळे आपण बघतोय की सगळे जे मुंबईकर आहेत त्यांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी रस्त्याने चालत जाण्याची पाळी आलेली आपल्याला दिसून येते। काल रात्रभर मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं आणि त्यामुळे आपण बघतोय की दक्षिण मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येतं। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सचिन। तर आपण बघतोय चर्चगेटमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले। मुंबईची अगदी तुंबई झाली असल्याचं देखील दिसतंय आणि या ठिकाणी चाकरमान्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वाहतूक विस्कळीत झालेली आहे, वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय। किसान टीव्हीचे आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय ज्यामध्ये आपण पाहू शकतोय चर्चगेट स्टेशनच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे।